अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदय पॉझिटिव्हली उत्तर देत आहेत, पण जे कांदळवन हे आपल्या फॉरेस्टच्या अत्याधिकार येतात त्याचे अधिकारी वेगळे, तेच जर बीएमसी मध्ये जिकडे मॅनग्रोव्ह बीएमसीची जागा आहे किंवा प्रायव्हेटची जागा आहे, महसूल खात्याची जागा आहे, कायदा करत असताना आपले अधिकारी म्हणतायत की ही फॉरेस्टची नाही आहे, ही महसूल खात्याची आहे, ही महापालिकेची आहे, पण मॅनग्रोव्हचा कायदा हा फॉरेस्टलाच लागू आहे। मग ह्या सर्व यंत्रणा जरी वेगळ्या असल्या तरी आपल्या अत्यारिक्त हा कायदा येतो की नाही, हा माझा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न आहे, जर मॅनग्रोव्ह मारण्यासाठी आज आपण बघितलं, संजय उपाध्यायांनी सांगितलं, धर्मानगरमध्ये मोठे मोठे जे गोदाऊन झालेत, विचारे कंपाऊंड मध्ये मोठे मोठे कंपाऊंड हे झाले, हे प्रायव्हेट मध्ये झालेले आहेत। अध्यक्ष महोदय, तिकडे महसूल खात्यांनी त्यांना भरणी करण्याची परमिशन कशी दिली, त्याच्यावर का कारवाई करत नाही? म्हणून माझं म्हणणं आहे की आपण महसूल खातं असेल, महापालिका असेल किंवा फॉरेस्ट असेल, ह्या तिघां मिळून एक कमिटी करून संपूर्ण जो काही अधिकार आहे तो मॅनग्रोव्हवाल्यांकडे देणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे। तरच ह्या कारवाई केल्या जातील आणि मॅनग्रोव्हची कत्तल कमी होईल। माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य मनीषाताई चौधरी यांच्या मनामध्ये उद्देश जो संजय उपाध्यायांच्या मनात उद्देश, मी काय म्हटलं अध्यक्ष महोदय की ह्या सर्व प्रकरणाची कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे फॉरेस्टमध्ये नाही, नगरविकास महापालिका आली, महसूल विभाग, तहसीलदार आले, या सर्व उच्च अधिकाऱ्यांची चौकशी म्हणजे बैठक करून, आणि त्यावेळेला संजयजी उपाध्याय आणि मनीषाताई चौधरीला सुद्धा त्या बैठकीला मी बोलवतो, आणि जे अन्य कोण कनेक्टेड आमदार असतील त्यांना सुद्धा बोलवून या प्रकरणाचे जुने गुगलवरून मॅप्स काढले जातील। 2020ला काय स्थिती होती, 15ला काय होती, 10ला काय होती, 5ला काय होती, आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारचं मॅनग्रोव्हचं विघटन झालं असेल त्या त्या घटकाला जबाबदारीने त्या त्या अधिकाऱ्याला, त्यांनी संजय उपाध्यायाने एका अधिकाऱ्याचं नाव घेतलेलं आहे, मी रॅन्डमली, मला निश्चितपणे त्याने काय गुन्हा केले तो समजत नाही तोपर्यंत मी त्याला सस्पेंड किंवा सेवेतून निलंबित म्हणजे बरखास्त करण्याची भूमिका घेणार नाही, परंतु त्या गोष्टी करता जे जे अधिकारी जबाबदार, मनीषाताईंनी सांगितलं की महसूल विभागाने परवानगी दिली, त्या परवानग्या कुठल्या आधाराने दिल्याची संपूर्ण छाननी होईल, आणि जर जे बेजबाबदारपणे तशा प्रकारचे त्यांनी परवानग्या दिल्या असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल।